तर सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आता आपण आज या व्हिडिओमध्ये ज्यांची ई-के-वाय-सी झालीच नाही किंवा ज्यांची ई-के-वाय-सीला एरर येत आहे, त्यांच्या बाबतीत आपण आता जाणून घ्यायचं आहे आणि त्यांच्यासाठी मी एक फॉर्म पण घेऊन आलेला आहे. तर ते फॉर्म मी तुम्हाला कसं भरायचं आणि कुठे द्यायचं आणि त्याला कागदपत्रे काय लागेल मी ते तुम्हाला सगळं सांगणार आहे. त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमचं एक सबस्क्राईब माझा आत्मविश्वास वाढवतो, म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जे कोण नवीन असेल तर, आणि तुम्हाला अशीच नवीन नवीन माहिती मिळत जाईल. तर आता आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की हे ई-के-वाय-सी ज्यांची झालीच नाही आणि हे जे मी फॉर्म जे देणार आहे तुम्हाला, हे फॉर्म कशा बाबतीत आहे, हे फॉर्म कोण भरावं लागेल आणि कोणाला द्यावं लागणार आहे, कुठे द्यावं लागणार आहे, हे पण सगळं आपण जाणून घ्यायचं आहे. तर हे फॉर्म जे आहे हे ई-के-वाय-सी ज्यांची झालीच नाही, म्हणजे एकदा पण ई-के-वाय-सी झालेली नाहीये, तर त्यांनी हे फॉर्म भरावं लागणार आहे. ज्यांची ई-के-वाय-सी झाली होती, पैसे तरी पण आले नाही त्यांना, आणि ज्यांनी आता ई-के-वाय-सी दुरुस्ती करायला गेले तर त्यांना जे ऑरेंज कलरचं जे मार्क येते, हा आधार क्रमांक ई-के-वाय-सीच्या यादीत नाहीये म्हणून, तर त्यांनी सुद्धा हा फॉर्म भरून तुम्ही पुढे द्यायचा आहे. तर हे फॉर्म तुम्ही कसं भरायचं आणि त्यामध्ये काय काय डॉक्युमेंट लागणार हे तुम्हाला मी सगळं पुढे सांगणार आहे.